100 सायकल स्वार आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे रवाना बुलढाणा सायकल क्लबच्या वतीने दरवर्षी सायकलद्वारे बुलढाणा ते पंढरपूर असा प्रवास आषाढी एकादशीनिमित्त केला जातो। 3 सायकल स्वारांपासून सुरू झालेली ही वारी यावर्षी 100हून अधिक सायकल स्वार करत आहेत। यामध्ये 10 महिलांचा समावेश असून बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौक येथे बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी या प्रवासाला जाणाऱ्या सायकल स्वारांच्या सायकल दिंडीला हिरवी झेंडी दाखवली। यावेळी बुलढाणा सायकल क्लबचे जिल्हाभरातून आलेले सायकल प्रेमी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। देखना है कल तो चलाओ सायकल या घोषवाक्याने बुलढाण्यामध्ये गेल्या 5 वर्षापासून बुलढाणा सायकल क्लब हा दरवर्षी पंढरपूरला जातो। अतिशय 20-25 लोकांचा सुरू झालेला क्लब आज 150 लोकांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। त्यांच्या प्रसारामुळे दिवसेंदिवस लोक सायकल चालवायला लागलेले आहेत आणि दरवर्षी बुलढाणा अर्बनच्यातर्फे यांच्या मुक्कामाची आणि जेवणाची व्यवस्था रस्त्याने 3-4 ठिकाणी करण्यात येते आणि पुढच्या वर्षी मला वाटतं 250-300 लोक जातील। खूप लोक इंटरेस्टेड आहे जाण्यासाठी। मी यांना आमच्या बुलढाणा अर्बन परिवारातर्फे आणि समस्त बुलढाणाच्या नागरिकांतर्फे शुभेच्छा देतो। धन्यवाद। सायकलिंग क्लब अध्यक्ष आमचे बुलढाणा ते पंढरपूर ही 5वी सायकल वारी आहे। दरवर्षी महाराष्ट्र सायकल संमेलन असतं, त्या ठिकाणी आपल्या बुलढाण्यातून पहिल्या वर्षी 3 लोकांपासून सुरुवात झाली आणि आता जवळपास 100 सायकलिस्ट यामध्ये सहभागी झालेले आहेत। आमचा हा 4 दिवसाचा प्रवास नियमित असं 100 ते 120 किलोमीटर असं सायकलिंग प्रवास करून आम्ही पंढरपूर येथे पोचतो आणि त्या ठिकाणी रिंगण सोहळा एकदम अप्रतिम अशा या सोहळ्याला सर्वजण उपस्थित राहतात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वांचा थकवा 450 किलोमीटर किती सायकलिंग केली असली तरी तिथे गेल्यानंतर सर्व थकवा निघून जातो। आणि यामध्ये विशेष म्हणजे महिलांचासुद्धा 10 महिला यावर्षी सहभागी झालेल्या आहेत आणि एक 14 वर्षाच्या मुलीपासून तर 75 वर्षाच्या युवकापर्यंत यामध्ये आमचे सगळे सायकलिस्ट सहकारी सहभागी